वेलकम बॅक टू विनय भटक्या. आमच्या ट्रिपचा दुसरा दिवस आहे. आज सकाळी आम्ही जाणार आहोत ते आनंदवनमधलंच काहीतरी जे काय गोष्टी आहे, शाळा असेल किंवा हॉस्पिटल असेल, ते बघण्याकरता जाणार आहोत. कालचा दिवस तर मस्तच झाला एकदम. विकास आमटे साहेबांशी पण आमचं चांगलं डिस्कशन झालं आणि बरंच काही आनंदवनमधलं आपण बघितलं. दुपारी जेवण झाल्यानंतर आम्ही निघणार आहोत ते हेमलकसा लोकबिरादरी म्हणून जो काही त्यांचा एक प्रकल्प आहे तो बघण्याकरता दुपारी निघणार आहोत. साधारण इथून 4 ते 5 तास लागतात. इथूनचं कॅफेटेरियासुद्धा पण फार चांगलं आहे. जेवण खाण सकाळचा आजचा ब्रेकफास्ट पण चांगला होता. उपमा होता. राहायची व्यवस्था पण छान आहे. त्यांचं गेस्ट हाऊस जे आहे ते पण फार सुंदर गेस्ट हाऊस केलेलं आहे. हा मागचा परिसर बघता इतका सुंदर झालेला आहे परिसर. या साईडचा पण बघा किती सुंदर असा परिसर आहे हा. तो ओव्हरऑल सगळा स्टे पण अतिशय सुंदर आहे. आजचा ब्रेकफास्ट होता उपमा. अतिशय सुरेख असा हा उपमा केला होता. सगळेजण सकाळी 7:30 वाजता कॅफेटेरियामध्ये आले, कारण आम्हाला पुढच्या प्रोग्रामला जायचं होतं. नेहमीप्रमाणे बुफे टाईप ब्रेकफास्ट होता. आपापलं ताटं आपण घ्यायचं. नंतर तुम्ही बघताय हे मॅनमेड लेक आहेत. थोडं 16-17 लेक इथे तयार केलेले आहेत आणि पाण्याची व्यवस्था तशीच निर्माण केलेली आहे. बरं, आता आपण जिथे आलेलो आहोत त्या आनंदवनचं शेवटचं टोक. उजव्या हाताची गाडीत बसल्यावरती उजव्या हाताची जी जेवढी जागा आहे, शेती आहे, ही सगळी आपली आणि इथे हा सगळ्यात शेवट झाला. आणखीन एक मियावाकी म्हणून जापनीज ॲग्रिकल्चर सायंटिस्ट होता. त्यांनी अशा पद्धतीची झाडांची लागवड केली की अवघ्या 2 ते 2.5 वर्षामध्ये जंगल तयार होतं. त्यांनी अशा पद्धतीने प्रयोग केला की सगळी झाडं अतिशय जवळजवळ लावायची. त्याच्यामुळे प्रत्येक झाड स्वतःला वाढण्यासाठी बाजूच्या झाडाला हे करून तो स्वतः उंच होतो. आणि अवघं संपूर्ण जे जंगल आहे जे फक्त हार्डली 2 ते 2.5 वर्षात तयार झालेले आहेत. हरणं आहेत, मोर आहेत, त्याच्यानंतर साळिंदर पण आहेत. असे बरेचसे प्राणी इथे आलेले आहेत. फक्त रात्री जेवण झाल्यानंतर गेटच्या बाहेर जाऊ. तर असा हा शीतलचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे की तिने फार मोठे स्वप्न बघितलेले होते. इकडले जे दिसतात ना ते 12 महिने असेच असतात थंड. आणि अशा पद्धतीची इथे झाडांची नावं दिलेली आहेत त्यांनी. काय सुंदर परिसर निर्माण झाला आहे बघा. मस्त असं हे फॉरेस्ट आहे आणि सगळी इंडियन जातीची झाडं लावलेली आहेत. एक अजब रसायन ही 1 नंबरची पागल बावळट बैठाड अशी मुलगी आहे. अशी मुलगी आहे. काय नाही हे सगळं मी केलंय. मी केलंय. मला सुरीत दोरा घालून द्या आधी, मग मी करेन. बरं, हिचं नाव शकुंतला आहे. तुम्ही बघितलेलं आहे की तिचे दोन्ही हात काम नाही करत. त्याच्यामुळे जी कामं आपण हाताने करतो ही सगळी कामं ही आपल्या पायाने. म्हणजे ज्या ज्या कामासाठी सकाळपासून आपण हात वापरतो ही सगळी कामं पायाने. म्हणून म्हटलं ते एक अजब रसायन आहे आनंदवनाचं. अख्खं जग बघायला येते. त्याच्यानंतर ही सुईमध्ये धागा तर विंटेज आहे हे करते. त्याच्यानंतर तो डिस्कवरी ऑफ इंडिया मगाशी मी सांगितलं ना तुम्हाला तिकडे, तर गोविंदाला 3 नंबरचं बक्षीस मिळालं, हिला 1 नंबरचं बक्षीस मिळालं. मी तुम्हाला जे मगाशी म्हटलं की आनंदवन ही एक पॉझिटिव्ह एनर्जी आहे. आता याच्यापेक्षा आणखीन कुठलं जिवंत उदाहरण आहे की खऱ्या अर्थाने पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्यामध्ये एवढी आहे की ही आपल्याला शिकवून जाते. या एवढ्या मोठ्या पॉझिटिव्ह एनर्जी आपल्या समोर आहे की आपल्याला आपलं दुःख विसरायला हवं. आपण याच लोकांनी निर्माण केलेला हा ऑर्केस्ट्रा आहे इथे.
नमस्कार. सर्वप्रथम आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे सोळ्यांच्या हॉलमध्ये. आनंद परिवारातर्फे आणि संपूर्ण सोळा ग्रुपतर्फे सुद्धा नेहमीप्रमाणे एक प्रश्न कुठून आला? मुंबई. सगळे मुंबईकर या हवं. तसं मुंबई आमच्यासाठी माहेर गेले. बरेचसे कार्यक्रम आम्ही मुंबईमध्ये केले आहे, पण त्यातला एक खूप स्मरणात राहणारा असा कार्यक्रम म्हणजे 2005 साली आम्ही षण्मुखानंद हॉल येथे एक कार्यक्रम केला आणि त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबईकरांनी जवळपास आमच्या या आनंदवनकरिता 1,67,67,00,000 रुपयाची देणगी त्यांनी आनंदवनकरिता दिली होती. त्याच्यावर नेहमी स्मरणात राहत होतो कार्यक्रम आणि त्यापैकी त्यानंतरही बरेचसे कार्यक्रम आम्ही तिथे केलेले आहेत. तर 2002 मध्ये परमपूज्य दलाई लामा यांच्या हस्ते या मंचाचं उद्घाटन झालं आणि तेव्हापासून आजपर्यंत म्हणजे 22 वर्षाच्या कालावधीत आमच्या कलाकारांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, गोवा, दिल्ली, कर्नाटक अशा कित्येक राज्यामध्ये जाऊन 3,000च्या वर कार्यक्रम केले. त्याच्या माध्यमातून बरंचसं मानधन मिळालं. ते आनंदकरिता उपलब्ध करून देण्यात आलं. आता आपण आलेलो आहे यांचं मेगा किचन बघण्यासारखं. अतिशय उत्कृष्ट असं हे मेगा किचन आहे. चला आपण त्याची थोडीशी माहिती घेऊ. हे आहे मेगा किचन. इथे एकंदर या लोकांच्या आमच्या सर्व माणसं 7 वसाहती. या 7 वसाहतीमध्ये त्याच्यानंतर पुण्याच्या किर्लोस्कर कंपनीकडनं आपण बायोगॅसचं टेक्निक घेतलं आणि सोलर पॅनल त्यांच्याकडनं आपण बायोगॅस निर्मितीचं हे बांधून घेतलं. आपण त्यावेळेला 2012-13ला साधारणतः 1.25 करोड रुपये आपण दिले. त्यांनी आपल्या माणसांना ट्रेनिंग पण दिलं. आता बाकीचा सगळ्या झटपाट आपल्याकडे बायोगॅसवरती, सोलरवरती आणि बायोगॅस. साधारणतः वर्षभरापूर्वी ते या मशीन आल्या, म्हणजे या सगळ्या बायका प्युअर लेप्रसी पेशंट वगैरे आहेत त्या हाताने करायच्या. आता या मशीन आल्या, त्याच्यामुळे सगळ्या पोळ्या, भात, सोलरवरती भात, वरण, आणखी भाजी किंवा मसाल्याचे जे पदार्थ असतात ते पंडित लोक बनवतात. आता याच महिन्यापासून संस्थेने प्रत्येक कुटुंबाला रेशन, म्हणजे आपलं रेशन नाही, धान्य किराणा जो असतो तो प्रत्येक कुटुंबाला दिलेला आहे. त्याच्यामुळे जे सिंगल माणसं आहेत त्यांच्यासाठी जेवणाची इथे व्यवस्था केली आहे. बाकीचे आपापल्या घरी बनवतात. पोळा आहे या इथे मशीनवरती सगळ्या पोळ्या वगैरे होतात. ते आता आपण बघून घेऊ. हे सोलर एनर्जीवर भात आणि वरण बनवण्याचं ठिकाण. हे जे मोठमोठे बॉयलर दिसत आहेत ह्याच्यातनं तयार होतं. या बघा, हे सगळे व्हेजिटेबल कट करतात आणि हे मिक्सर आहे जिथे आपल्याला ते आलं, लसूण बिसून काय असं लागत असेल त्याचं मिक्सिंग होतं. आणि हे कणिक मळण्याचं यंत्र आहे. कणिक मळून झाल्यानंतर ते ह्या यंत्रामधनं गोळे बनवले जातात. गोळे बनवून ते एकत्र मांडून ठेवून नंतर ह्या मशीनमध्ये येऊन टाकतात आणि त्याच्यापासून चपात्या होतात. साधारण 1000 चपात्या तरी एका तासात इथे होत असाव्या. अगदी व्यवस्थित चपात्या आम्हीसुद्धा कॅन्टीनमध्ये खाल्ल्या. अतिशय सुंदर अशी रेग्युलर चपातीसारखीच चव होती. त्यात काय असं विशेष फरक जाणवला नाही. हे दुसरं चपाती करण्याचं मशीन आहे. अशी 2 मोठी मशीन इथे लावलेली आहे. इथे आपल्याला आनंदमधले दररोजची रिक्वायरमेंट किती आहे त्याचा हा चार्ट आहे. लग्न होतं, मग सामूहिक लग्न होतं. बरं, बाबांनी काय पुढचे जनरेशन माहीत नाही कसं येणार, म्हणून मग एकदा लग्न फायनल झालं ते एकाचं फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन करायचं माहीत होतं.
मग ज्या वेळेला विकास भाऊ आणि भारती वहिनी म्हणजे भाऊ आधी आले डॉक्टरांना, त्यांनी तो निर्णय घेतला की मातृत्व हा स्त्रीचा एक नैसर्गिक अधिकार आहे, तो लावलायचा. म्हणून मग 1 मुलानंतर ऑपरेशन करा. त्याच्यानंतर ज्यांचे लाईफ पार्टनर एक्सपायर्ड झालेले, जे आता एकटं जगत आहे, बायको असेल किंवा नवरा असेल, ती माणसं इथे येऊन जेवतात. ती माणसं इथे येऊ. आता या महिन्यापासून प्रत्येकाला किराणा आणि घरी दिल्यामुळे नाही तर मग ती माणसं इथून डबा घेऊन जायची आपल्या फॅमिलीबरोबर. ही जी गाडी समोर ठेवलेली आहे हे प्रत्येक त्या जुन्या मेसमध्ये जेवण मिळवून द्यायचे. वर्किंग अवर संपून डबा एकत्र घ्यायचा, आपल्या फॅमिलीबरोबर जेवायचं. आणि मग शाळा कॉलेजचे जे मुलं आहेत त्यांच्या शाळेची वेळ झाली, कॉलेजची वेळ झाली की ते इथे येतील, जेवतील आणि मग आपापल्या यायला लागतील. आता पोळ्या येतोय 2-3 तारखेकडे. इथे पोळ्याच्या दिवशी पुरणपोळ्या असतात, त्याला पुरण बनवून देणार आहे. पुरण वाटप करते, पोळ्या तुम्ही घरी करा, कारण त्या मशीनमध्ये होत नाही. मागच्या वर्षापर्यंत कमीत कमी पुरण 7 ते 8 क्विंटल आहे. 7 ते 8 क्विंटल, 3-3.5 क्विंटल भजी, कढी आणि मग पाठीचा सोडा. तिथलं सगळं अगदी क्विंटलच्याच हिशोबाने. महिन्यातनं 1-2 वेळा त्यांना नॉनव्हेज दिलं जातं. कधी अंडी असेल, कधी चिकन असेल किंवा कधी मटण असेल, फिश असेल. हे 1 क्विंटलच्या त्याच्यात जाणार. ते सगळं इथे बांधतं आणि मग त्या मेसमध्ये जाणार आणि पाहिजे तेवढं. हा दिसतोय हा बायोगॅसचा प्लांट उभारलेला आहे किर्लोस्करनी. किती छान व्यवस्था केलेली आहे बायोगॅसची. स्वच्छता तर अप्रतिम स्वच्छता, सगळी अख्ख्या आनंदवनात तुम्हाला दिसेल. आणि इथे जो रॉ मटेरियल वापरलं तर हे व्हेजिटेबल्सची सालं काढलेली असतात, कॉलीफ्लॉवरची सालं बिलं असं बरंचसं घेऊन केलेलं आहे. हा सोलर एनर्जीचा प्लांट आहे. किती सुरेख प्लांट निर्माण केला आहे बघा सोलर एनर्जीचा. आणि इथे हा सगळा बायोगॅस जमा केला जातो आणि मग तो किचनकरता वापरला जातो. ही पिठाची गिरणी आहे, इथे पीठ काढलं जातं. आणि ही सगळी जी घरं दिसत आहेत ती त्या लोकांची घरं आहेत. आता आपण जी भेट देणार आहोत ही स्नेहसावली म्हणून, आमच्या इथल्या लोकल भाषेमध्ये बुढा आश्रम. याच्यामध्ये सगळे डिफॉर्मिटी असलेले माणसं सगळे राहतात की ज्यांना समाजाने स्वीकारलं नाही, किंबहुना बाबांच्या काळातली माणसं की ज्यांनी प्रचंड काम केलेलं आणि आता शांतपणे आपल्या मरणाची वाट बघते. आनंदवनात कुठलाही मृत्यू होणं ही दुःखदायी घटना समजत नाही, कारण तो सुटला. तर विकास भाऊ, मी आणखीन तो काल बिजू म्हणून होता ना, आम्ही तिघे रोज संध्याकाळी फिरायला जातो. रोज संध्याकाळी जातो. आता काल तुमचा ग्रुप होता म्हणून तर, नाही तर मग आम्ही रोज संध्याकाळी. विकास भाऊ नेहमी या लोकांची काळजी करतात की अरे आपल्याला घर आहे, आपल्याला फॅमिली आहे, घरात माणूस आहे, आपण जेवताना किंवा कधीतरी एकत्र येतो. या माणसांचं काय की ज्यांना कोणीच नाही, हे दुःख बघवत नाही. म्हणून मी नेहमी सांगतो की आनंदवन हे मनामध्ये वेदना निर्माण करतं. म्हणून काल भाऊंनी सांगितलं असेल की त्या वेदनेशी नातं जोडा. आता आपण वृद्धाश्रममध्ये फेरफटका मारू. कसं स्वच्छता पण छान ठेवलेली आहे सगळी. तसं काकांनी सांगितल्याप्रमाणे सगळी ही जुनी माणसं आहेत, ओल्ड झालेली आहेत आता. आणि त्यांना आता जास्त काही काम करणं झेपत नाही, त्यामुळे त्यांच्याकरता हे वृद्धाश्रम आहे. सगळी बाबांच्या काळातली ही लोकं आहेत आणि अतिशय सुंदर शांतपणे इथे बसून राहिलेली आहेत. काय जमते ते करतात. की हा फेरफटका पण बघा किती सुंदर आहे, किती स्वच्छता छान ठेवलेली आहे. सगळीकडे ग्रीनरी निर्माण झालेली आहे. म्हणजे तुम्हाला असं कुठे वाटतच नाही की आपण कुठे असं
ठिकाणी आपण आलेलो आहे. इथे गार्डन बघा किती छान आहे. सगळीकडे छान स्वच्छता, पूर्णपणे आनंद तुम्हाला दिसेल. आता आपण मेन रस्त्यावर त्या स्नेहसावली वृद्धाश्रम सोडून आलेलो आहे. परत हा मेन रस्ता आहे आणि इथे दिसतं ही माध्यमिक विद्यालय 9वी ते 10वी अशा बऱ्या आपण आपल्याला बाकीच्या शाळा काय बघता आल्या नाही, वेळ कमी होता म्हणून. त्या शाळासुद्धा अतिशय सुंदर आहेत. ही एक त्याच्यातली एक शाळा आहे. बघा किती सुरेख अशी ही शाळा दिसते. बरेच विद्यार्थी इथे शिकतात. नंतर पुढे आपण आलो का आपल्याला ही दिसते ही आपुलकी. इथे हाऊसिंग सोसायटी निर्माण केलेली आहे. स्टाफ करता असेल किंवा बाकीच्या लोकांकरता आहे. किती छान आहे. आणि हे दिसतं आहे हे सीता रतन लेप्रसी हॉस्पिटल. तर आता आपण हॉस्पिटलच्या आतमध्ये जाऊन बघू. ही OPD सेक्शन आहे. सेफ्टीच्या दृष्टीने पण बघा किती व्यवस्थित तिथे अरेंजमेंट केलेली आहे. आतमध्ये शिरल्यानंतर तुम्हाला इथे OPDमध्ये त्यांचं ऑफिस दिसतं आणि ज्या काय OPD करता सोयी लागतात त्या सगळ्या इथे तुम्हाला इथे दिसतील. ऑफिस आणि ते नंतर वरती आपण गेलो फर्स्ट फ्लोअरला सेकंड फ्लोअरला का फिजिओथेरपी करण्याकरता इथे 6 सेक्शन आहे. जे कुष्ठरोगी बरे झालेले आहेत आणि आता त्यांना समाजात परत जायचं आहे, त्यांना काय काय मिनिमम गोष्टी स्वतःहून कराव्या लागतील त्याच्याकरता त्यांना हे ट्रेनिंग दिलेलं जातं. सगळी बरी झालेली मंडळी आहेत, पण त्यांच्या थोड्याशा डिफॉर्मिटीजमुळे त्यांना ज्या रेग्युलर आपण वापरणाऱ्या गोष्टी असतात. हे डॉक्टर आहे ऋषिकेश, हा सगळा सेक्शन सांभाळतो. यंग पोरगा आहे आणि त्यांनी सगळी आम्हाला इथूनच्या सेक्शनची माहिती दिली. काय काय प्रकारचं ट्रेनिंग त्यांना दिलं जातं. इथे निरनिराळ्या प्रकारची ट्रेनिंग आणि इन्स्ट्रुमेंट ठेवलेली आहेत की त्या इन्स्ट्रुमेंटमधनं ही मंडळी सगळं शिकू शकतात. हे एक्सरसाइज कसे करायची त्याच्याकरता ही जागा आहे. हे डॉक्टर आपल्याला परत एक्सप्लेन करतो आहे की काय काय प्रकारच्या एक्सरसाइज करता इन्स्ट्रुमेंट्स आहेत. आता हे जे बघायला आपण हे रेग्युलर वापरणे, कड्या कशा उघडायच्या, कड्याला कशा लावायच्या आपल्या घरातल्या, त्याचं ट्रेनिंग ह्यांना दिलं जातं आणि त्याच्याप्रमाणे त्यांना रेग्युलर लाईफ कसं जगता येईल व्यवस्थित त्याची काळजी घेतली जाते. हे बघा हे इथे सुद्धा त्यांना चालायला कसं शिकवता येतं, चाललं पाहिजे ते पण दाखवत आहे. त्यांचं फिजिओथेरपी, त्यांचा मसाज त्यांना लागतो तो करण्यात येतो. पायामध्ये डिफॉर्मिटी असेल तर त्याच्या एक्सरसाइज त्यांच्याकडनं करून घेतल्या जातात. नंतर हे हॉस्पिटलचं हे ऑफिस एरिया आहे आणि आता आपण चाललो आहे त्यांच्या मेडिकल लॅबोरेटरीमध्ये. सुसज्ज अशी ही मेडिकल लॅबोरेटरी आहे. सगळ्या प्रकारच्या टेस्ट इथे होतात ज्या आपण रेग्युलर बाहेर करून घेतो. आणि हे डॉक्टर आहेत, हे एक्सप्लेन करत आहेत की कुठली कुठली प्रकारची इन्स्ट्रुमेंट इथे आहेत आणि कुठल्या टाईपच्या टेस्ट इथे करून केल्या जातात. कपिल देव म्हणून आहेत. फार छान त्यांनी अशी माहिती सांगितली आणि सगळ्या गोष्टी इथे व्यवस्थित इन्स्ट्रुमेंटेशन वापरूनच केल्या जातात. त्यामुळे ॲक्युरसी रिझल्ट आहेत. हे पोर्टेबल किट आहे. जेव्हा त्यांना बाहेर जाऊन करत असतं तिथे त्याच्याकरता हे वापरलं जातं. बाहेर आल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे हे पोस्ट ऑफिस पण त्यांच्याकरता इथे केलेलं पोस्ट ऑफिस आहे. ते झाल्यानंतर आम्ही मग व्हिजिट दिलं आनंदवन शॉपिंग सेंटर. ह्या शॉपिंग सेंटरमध्ये जे काय वस्तू मिळतात त्या सर्व वस्तू इथूनच्याच लोकांनी बनवलेल्या वस्तू आहेत. आपण काही वस्तू कसे बनवतात त्याची पण आपण मागच्या एपिसोडमध्ये
व्हिजिट केली होती. हे बघा सतरंजा आहेत. इथे शूज कसे बनवतात त्यांनी बनवलेले शूज आहेत, चप्पल्स आहेत, लेदरचे आहेत. आपल्या सगळंच काय गोष्टी बघायला मिळाल्या नाहीत. नंतर इथे झोळ्या किंवा पिशव्या बनवलेल्या आहेत. हे आनंदवनमध्ये पिकणारं जे काय कडधान्य आहेत त्यांचं पण इथे विक्री केली जाते. त्याच्याबरोबर इथे टेक्स्टाईल, पंचे, ग्रीटिंग कार्ड्स, हे बघा पिशव्या आहेत, पर्स आहेत. सगळ्या गोष्टी हे आनंदवनमध्ये बनवतात. त्यामुळे एक दिवस आनंदवनमध्ये तुम्ही येऊन सगळ्या काय गोष्टी बघू शकत नाही. आम्ही तरी बऱ्याच गोष्टी बघितल्या आणि बऱ्याच गोष्टी बघायच्यासुद्धा राहिल्या. आणि मग नंतर आम्ही आलो ते लंच करता, कारण आम्हाला हिमालकसाला जायचं होतं. आजच्या लंचमध्ये होते मटकीची उसळ, कढी, वरण, लाल भोपळ्याची भाजी, सालाड, कोशिंबीर, चटणी. असा हा आजचा लंचचा बेत होता. सगळी मंडळी 11:30 वाजताच आम्ही लंचला आलो आणि मग तिथून निघालो ते हिमलकसा. साधारण 270 किलोमीटर प्रवास आम्हाला करायचा होता. 5 ते 7 तास लागणार होते, कारण रस्ता पुढे पण खराब होता. आणि ही सगळी वसाहत दिसते, ही आनंदवनमधली वसाहत. या काय आम्हाला सगळ्या गोष्टी बघायला वेळ नव्हता, पण बघा किती ग्रीनरी चांगलं आणि स्वच्छता बघा. सगळीकडे स्वच्छता, ग्रीनरी व्यवस्थित आहेत, व्यवस्थित घरं बांधलेली आहेत. आता आपण आनंदवनाच्या बाहेर पडतो आहे आणि मग पुढच्या प्रवासाला आपली सुरुवात होणार आहे. बघा ही सगळी शेती आहे इथे. छान असं हे आनंदवनाचं आमची टूर झाली. तर थँक्स फॉर वॉचिंग पार्ट 4. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. आता आपण जातो आहे हेमलकसाला. तिथे गेल्यानंतर तिथूनचासुद्धा हेमलकसाचा एक पार्ट येईल. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.